चांगलं करताना त्रास होतो आणि त्रास जर झाला नाही तर ती गोष्ट सत्य नाही. सांगा जी दगड घाव सण करतात तीच दगड मूर्तीला काम येतात. घाव तुम्हाला सण करायचे नाही. आता आम्ही इथपर्यंत आलो फुकाट नाही आलो. 30 वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून झालं. असा माणूस नाही राहिला कधी मला घोडा लावून. आणि माझा गुन्हा एकच आहे, मी फक्त खरं बोलतो. ब्रह्मानंदे लागली माझा गुन्हा एकच आहे, मी फक्त खरं बोलतो. तसं कुणी काही करा, कुणी काही करा, या दानवे परिवाराने ताईंनी साहेबांनी चिरंजीवांनी वाहून घेतलंय. आणि वाहून घेतलेल्या कुटुंबावर ह्या माणसाचं प्रेम आहे. कशाला कमी केलं म्हणून तिथे एवढं खरी कोणाला वेळ आहे एवढं कार्यक्रमात नियोजन. बाबा पहा, भजने पहा, गायक पहा, एवढी लोक सभेला आणायला 5 कोटी रुपये लागले असते. आणि यांना गप बसवाय 5,000 पोलीस लागले असते. मला जे नाही एखादा पोली द्यायला का म्हणलं पाहिजे चला इंद्रिकर आपला मानसिक गरिबांनी देऊन टाका. विनोदाचा भाग सोडा. आपल्या माणसाला आपली कीर्तन काळाची गरज आहे. बोललं पाहिजे. 5 समाजाची घडी विस्कळ केली. आयुष्य गेलं ना त्यांचं याचं. आयुष्य गेलं आयुष्य गेलं की नाही. दानवे साहेबांचं आयुष्य गेलं ना. धावपळ लोकांच्या समस्या, धावपळ लोकांच्या समस्या काय याच्यापेक्षा. आणि हे लोकांना झोपा नसतं. झोप खटक्याच काही डोक्यात याचं काय निघन त्याचं काय निघन. आमचं सरके तरी असे पाकिट पाहिलं आम्हाला लोक बाहेर घडले खातात. एकानं मला पहिल्या दिवशी 200-200चे नोटा दिल्या आणि वरून 500च्या 2 दिल्या. मला वाटलं अख्ख्या 500च्या आहे. टपक्यात झोपलो मी. घरी गेले होते 21च निघाले. विनोदाचा भाग सोडा. पण ही जी माणसं आहे ना यांनी वाहून घेतलं. कोण करीत नाही. तुम्ही बारीक जर निरीक्षण केलं ना मला तर हे राजकारणामध्ये जी माणसं आहे ना तसं जर पाहिलं ना समाधान कुठे. काही म्हणतात झोप आहे का, बस नाही का, उठ नाही का. कोण जर घरात जरी बसले नळाला पाणी नाही, खड्डा पाणी बीपी जाळली निर आठवी गावात मला माहिती झाली रात्र दिवस तेच ना. समाधान काय. आणि या माणसांचं आयुष्य लोकांसाठी गेलं. मी तर म्हणतो यांचा 100 आपल्याकडून. म्हणजे कुणी करीत नाही. मला कोणाला वेळ नाही. बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे बनवणारी माणसं इथे वृत्ती तुम्हाला ही लोक जी वरून दिसतात ना या लोकांनी वाहून घेतलंय आणि त्याची जाण या बिचाऱ्याला. म्हणून एवढा मोठा कार्यक्रम केला कीर्तनाला सुरुवात. मी तुम्हाला आतापर्यंत मायेवर आलो. आणि माया ही झाली तिची मैत्री. आणि ही गेली तिला सांगायला बाई प्रियकर निवार लागल नको सांगितलं. ही म्हणली बाई तुला तरी प्रिय करेल. मी तर मला तर नवराच नाही. मग ही म्हणली बाई तू काम काय करते का. इच्छा इच्छा माया म्हणती मी जगातल्या प्रत्येक माणसाला गुंतून मारते एवढंच माझं काम. मला दुसरा धंदा नाही. जन्माला घालणे, मोठा करणे, शाळेत करणे, नोकरी लावणे, लग्न करणे, पोरग पैदा करणे, ते मोठं करणे, त्याला नोकरी लावणे, त्याची बायको बाळातीन करणे, नातू दाखवणे, अटॅक आणणे, मरणे, दुसरा म्हातारा तयार करणे. इट इज द चेन, इट इज द सायकल अँड इट इज द जनरेशन कंटिन्युटी. इट हॅज नॉट अ गॅप सिस्टीम. ही म्हणजे ऐक मायेला म्हणते महाराष्ट्रात पैठणी काशी आहे. आणि पैठण पासून 8 किलोमीटर अंतरावर आपेगाव नावाचं गाव आहे.
आणि आपल्या नावामध्ये एका मातेवर 4 रत्न जन्माला घातली, त्यांची नावं जरी घेतली तरी तू मरणार आहे. त्यातलं एक रत्न विश्वाचा गुरु आहे, एक रत्न विश्वाची आई आहे, एक रत्न सोपान काका आहे आणि एक रत्न आदिमाया शक्ती आहे. आणि तू मरणार. माया म्हणते मी मरल ग, पण तुला माहित नाहीये मला नवरा नाही पण 16 पोर आहे. मग ही म्हणती कोणत्या आहे? आता 16 पोर ऐकायचे. कोणाची? मायाची. एक मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोण सांगितलं महाराज आहे? तू पांडुरंगाचा निरोप पसरवणारा घडी आहे. मी नसलो तो कोण वाजवी, मी नसलो तो कोण चाल म्हणत. तू जाऊ काय बाबा डबा वाजेल काय फरक? मी हा पहिला पोरगा आहे. मी किती ऐकायचे? 1 मी 2 तू 3 2 झाले. मी बडबड बोला. मी तू तिसरा तुझा. त्या बाबळीपासून या बाबळी पोत माझे इकडल्या की तुझी जिरी तू जर जिरवली नाही ना मी बापाचं लोकांना काय माहिती? मी तू तुझं माझं ही झाले. आणि 11 वाजता तुम्ही कचेरीत जा महाराज. 3च लोक आहेत कचेरी. घटस्फोट, इस्टेटीची वाटणी आणि बांधाचं भांडण. वडायला बिडी नाही, लिंबाखाली बसेल. वकील आला 3 वाजता, दुसरी तारीख दिली. असं काय? 80% लोकांचं हे चित्र आहे. हे तुमचं काय म्हणत? मी तू तुझं किती झाले? 4. आता 16तून 4 गेले, खाली किती राहिले? 12. आता 12 ऐकायचे. एक काम आणि पायाकडे समजा सगळ्यांना. म्हाताऱ्या माणसाने बायको केली समजा, गैर नाही, करू द्या, मोकळ्या मनानं करू द्या. ते फक्त वयानं जमलंय. मी म्हणाल का एक वेळ त्याला 7 कारण आहे का? 7. 1 कामाला वय नाही, 2 कामाला जात नाही, 3 कामाला नातं नाही, 4 कामाला कुळ नाही, 5 कामाला शील नाही, 6 कामाला काळवेळ नाही आणि 7 कामाला लाज नाही. त्याला डेरा ठेवा. लाज नाही कामाला, कामाला वय नाही, कामाला वय नाही. 1 काम आणि हा काम शरीरात तयार झाला आणि याच कामानं पहिली धडक मारली. Chandra
घ्या. मी तू तुझं माझं विषय सोडून द्या. आता मला ऐकायचे. एक काम, एक दोन क्रोध आणि पाया पडतो तुझ्या साहेबांच्या विष्णूचेतनाला, आमदार साहेबांच्या. राग थोडा आपला. खून करायला काही 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, गोळीबार करायला काही दुपार लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहेत. आता एखाद्याला म्हणलं तुला किती समजवून 10 लाख देतो, इंद्रिकर बोकस खूप शिकतो. इंद्रिकर काय एका झापडीचा कधी नाही, पण ते 10 लाख खर्चायचे कवा. आणि हसण्यावारी घेऊ नका. गुन्हा करून आतमध्ये गेल्यावर आरोपीला पश्चाताप होतो, पण ती वेळ निघून जाते. का मला काय राहायचं किती दिवस? उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही, तुम्ही घरी जाल याची गॅरंटी नाही. मग मारामाऱ्या करून करायचं का? काम, क्रोध, 3 लोक आणि 4 मत. आज सगळ्या लोकांच्या अंगात मत घुसलाय. मोटरसायकलला झाला, कुत्र्याला आता 5 वर्ष मी कीर्तनात बोलतोय. आणि शाळेतले मोबाईल बंद करा. आणि आता संतोष साहेबांना सांगा, साहेब सांगतील तुमच्या आता मतदारसंघात शैक्षणिक कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षकाचे मोबाईल बंदच पाहिजे. हा नियम आमदाराने केला पाहिजे. हे स्ट्रीट जर केलं नाही तर पिढी संपेल. तुमचं काय मत आहे? आता असं बोलू नये तळतळी. ती 10 वर्षाने आरती करायला देवळात माणसं राहणार नाहीत. तुम्ही सत्यांचा अभ्यास करा. इनेकरी विकते, सोपदार विकते, गायक विकते, बाबा विकते, कोणती गोष्ट गावात नाही. दिंडीचा अभ्यास करा. सगळा घरी वैतागलेला माल आमच्या लोकांनी. सुनबाईनं खसपेल यानं हाणेल तो माल आमच्या लोकांनी. नवीन मंडळी पुढे सांगतो. गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही, त्यानं म्हणून दाखव. एवढी वाईट परिस्थिती झाली. आता हा जो माल आहे ना, हा संपलेला माल आहे. काहीच नाही. शाळेचं वाटुळं झालंय. तुमचं काय मत आहे? आमदार साहेबांच्या विष्णूचिंतनाला त्यांचे कार्यकर्ते ऐका. गावात एखादी गोष्ट नाही झाली तरी चालेल, पण शाळा मंदिरं झाले पाहिजेत. याच वाढदिवसाच्या शुभेच्छा. शाळा सांगतो तुमचं काय मत आहे? ही पिढी संपली ना, सरळ